नमस्कार मित्रांनो, आपल्या या अविस्मरणीय यात्रेचा शेवट करून आम्ही पुन्हा आपल्या मुंबईत, आपल्या घरी सुखरूप परतलो आहोत. मुंबई ते सांवरिया सेट, खाटू श्यामजी, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, वृंदावन, ताजमहल, उज्जैन महाकाल आणि ओंकारेश्वर असा हजारो किलोमीटरचा प्रवास आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. या प्रवासात आम्ही खूप सुंदर क्षण अनुभवले, अनेक अडचणी पार केल्या, नवीन ठिकाणं पाहिली आणि देवांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक मंदिरात मिळालेली शांतता आणि रस्त्यावरचे अनुभव आम्हाला खूप काही शिकवून गेले आणि शेवटी कितीही दूर फिरलो तरी घरी परतण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आपल्या माणसांना भेटण्याचा आनंद, आपल्या घराची ओढ आणि मनाला मिळणारी शांतता हे शब्दांत सांगता येणार नाही. महादेवांच्या कृपेने आणि तुमच्या प्रेमामुळे ही संपूर्ण यात्रा यशस्वी झाली. अशाच आणखी सुंदर प्रवासांसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाकाल, हर हर महादेव. नंतर पुन्हा आपल्या मुंबईत आपल्या घरात परतण्याचा आनंद काही वेगळाच होता. रस्त्यावरचे हजारो किलोमीटर, डोंगरातील थंडी, मंदिरातील दर्शन, प्रवासातील संघर्ष आणि सुंदर क्षण अनुभवून जेव्हा घराचे दार दिसले तेव्हा मन भरून आले. या संपूर्ण ट्रिपने आम्हाला खूप काही शिकवले. संयम, आत्मविश्वास, श्रद्धा आणि क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हेही समजले. महादेवांच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरक्षित आणि यशस्वीपणे पूर्ण झाला. शेवटी कितीही सुंदर ठिकाणे फिरलो तरी आपलं घर आणि या माणसांची भेट हे याचा आनंद सर्वात खास असतो. बाहेर थंडी आणि धुकं असेल, खूप धुकं होतं म्हणून फॉग लाईट चालू केल्या. बरंच टाईमच खूप धुकं होतं. तरी तरी आम्ही कुठे थांबलो नाही. टोल पार केला आणि निघालो. काय होतं मनात, काही ठरवलं नव्हतं की लवकरात लवकर फक्त घरी जायचं एवढंच डोक्यात होतं. 12 दिवस फक्त प्रवास होता. बऱ्याच टायमानंतर थोडं नीट दिसायला लागलं. हा बघा सूर्य, एकदम सुंदर असं त्या थंडीमध्ये हलकी गरमी आम्हाला देत होता. मजा आली. 12 दिवसात कित्येक ठिकाण, काही प्रवास, काही जाणवत नव्हतं. फक्त 12 दिवस आम्ही या माझ्या पुष्पक, खरंच हे पुष्पक विमान आहे त्यासारखे ते आम्हाला फिरवत होते. इकडून तिकडून, तिकडून इकडे. सुरुवात कुठून केली? मुंबई, गुजरात, राजस्थान, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, इथून मग परत हरिद्वार, वृंदावन, त्यानंतर ताजमहलवरनं उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर. जसा हा नाशिकचा ब्रिज आहे तसंच आमचा प्रवास होता. एकदा सुरू झाला ते शेवटपर्यंत चालूच होतं. आणि शेवटी आम्ही ओंकारेश्वरनं संध्याकाळी निघालो. कारण ओंकारेश्वरनं आपल्या घरी येण्यासाठी एक 600 किलोमीटरचं रनिंग होता. माझ्या डोक्यात एवढंच होतं की फक्त जेवढ्यात आपण डिस्टन्स कवर करू शकतो, म्हणजे कमीत कमी डिस्टन्स कमी होईल ते दुसऱ्या दिवशी आपल्याला बरं पडेल लवकरात लवकर घरी जाण्यासाठी. असं करता करता रात्रीचे 11:30 वाजले आणि आम्ही तिथेच शिवपुरीला एक रात्री हॉटेल आम्हाला भेटले. आणि नंतर मग तिथे 5-6 तास आराम करून आम्ही सकाळी लगेच निघालो.
निघता निघता 7:30 वाजले. बाहेर बघतो तर खूप दुःख होतं आणि प्रवास चालू केला. बघता बघता नाशिक आले. नाशिकचा हा ब्रिज खूपच मोठा आहे. दुपारची टायमानंतर ब्रिजवरती काम चालू 11:30 वाजले होते. हे दिसायला नाशिकला पोचलो. काही ठिकाणी पॅच नाश्ता नाही केला, कुठे बसले जात होते. म्हणाला पण रस्त्यावर निघत जायचं असं मोठे वाहन नव्हते, त्यामुळे गाडी असं वाटलं तरच नाश्ता करायचा. मग ठरवलं विचार नव्हते की कशेडी हे एवढा प्रवास आमच्यानी होईल हे विचारही नव्हते. फक्त सुटलो. त्यांची कृपा, खरंच हर हर महादेव. महादेवांचीच कृपा आहे, त्यामुळे एवढा प्रवास पटपट झाला आणि ते कळलंही नाही. त्यांनी एकदम सुखाने घेऊन गेले, सुखरूप घेऊन गेले. त्याचप्रमाणे सुखरूप पण परत घरी आम्हाला सोडलं. त्यांची कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळे हे सर्व शक्य होऊ शकलं. प्रवास खूप कठीण असं म्हणूच शकत नव्हतो मी. तो एवढा सोपा आणि सरळ आणि सुखमय प्रवास. दर्शन तर अप्रतिम. केदारनाथ खरंच परीक्षा असते प्रत्येकाची, त्या पद्धतीनेच हा प्रवास होता माझा. प्रवासात असं कुठेही वाटलं नाही मला की मी कुठे अडथळतोय, कोणी मला थांबवतंय. फक्त देवाचे नाव आणि पुढे चालत चालत हे संपूर्ण प्रवास 12 दिवसाचा आमचा दोघांचाही खूप सुखरूप समाधानी झाला. आता असं वाटतं की खरंच देवाची जोपर्यंत तुम्हाला साथ नाही तोपर्यंत हा प्रवास, कोणतंही काम हे होऊ शकत नाही. त्यांचे खूप खूप आभार आहेत. अमन नाशिकचा ब्रिज आहे हा खूप मोठा. आता आम्ही विचार केला होता की कुठेतरी चहा पाण्यासाठी थांबावे, पण मन करत नव्हतं. कारण गोटीच्या पुढे घाट उतरायचा होता आणि नंतरच काय ते चहा पाणी नाश्ता करून जायचे होते. पण ह्या रस्त्याला एवढी सुंदर फुलं होती, ती पाहत पाहत आम्ही पुढे निघालो. चहा नाश्त्याचे राहूनच गेले. घाट उतरून विचार केला की काहीतरी नाश्ता पाणी खाऊन निघावे. बाहेरचे रस्ते
अप्रतिम आहेत. बघता बघता आता आम्हाला घाट उतरायचे होते. काही किलोमीटरच्या नंतर हे घाट गोटी कसारा घाट. वातावरण असं वाटत होतं की पाऊस पडणार आहे, पण नाही, मळप आली होती. घाट उतरून चहा नाश्ता करायचा विचार चालू होता डोक्यात, कारण भूक पण लागली होती. बराच टाईम झाला होता. 150 किलोमीटर आम्ही प्रवास केला होता. तर आता थांबायचं तरी विचार होतेच. बोलो घाट संपला की पुढे काहीतरी नाश्ता करावा दोघांनी. सर्वात शेवटच्या प्रवासाला माझ्या गोप्रोचा माईक खराब झाला आणि हे जे काय मी त्या प्रवासात बोललो होतो ते त्या प्रवासात राहून गेले. जे काय आता मी बोलतोय हे सर्व व्हॉइस ओव्हर करून बोलतोय. खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नव्हता. बोलू काहीतरी. शेवटचे क्षण होते प्रवासाचे. बघता बघता घाट संपत आला. घाट संपल्यानंतर कधी घाटकोपर आले ते समजलंच नाही. घाटकोपर म्हणजे अजूनच आम्ही जवळ, अजूनच की घरी जाण्याची ओढ आज वेगळंच होतं काहीतरी. घरी जाणार, आपण घरी जाणार आणि एवढ्या दिवसांनी घरी जाणार, त्याची ओढ वेगळीच होती. प्रवास संपणार आहे, एक स्वप्न आपलं पूर्ण होण्यासाठी आपण काय काय करतो त्याच्याच पाठी धावावे आणि ते पूर्ण होत बघावे, हीच एक मोठी काय बोलतात त्याला, ताकद. आणि मुंबईमध्ये पोचल्याचा आनंद तो वेगळाच आहे.
आपल्या घरी एक गोष्टच वेगळी आहे ती. बघता बघता हा आमच्या पाठच्या ब्रिजवरती आम्ही केव्हा आलो हे लक्षात आले नाही. 10 ते 15 मिनिटात आम्ही घरी पोचण्याचा आनंद. समोर दिसतेत आमची घरं, माझी बिल्डिंग. डोक्यात एक वेगळाच आनंद. घरी पोचण्याचा, प्रवास सुखरूप होण्याचा काय वेगळंच. काय बोलू काय नको सर्व डोक्यात चालू होतं. पोचणार आता जस्ट आम्ही घरी, पण सकाळचे संध्याकाळ झालं आणि त्या दिवशी आपल्या दसऱ्याचा सण होता. घरी पोचण्याच्या दिवशी आता आम्ही पाठच्या ब्रिजच्या इथे आलो. तर यू टर्न घ्यायचंच बाकी आहे. तिथून खरं म्हणजे शब्दच नव्हते घरी पोचण्याच्या आनंदात. काय बोलावं काय नाही. प्रवासाचा शेवट येतो आणि आपण घरी पोचतो. खूप वेगळाच आनंद आहे. कारण एक वेगळंच जग फिरून आल्याच्या नंतर अनुभव आणि मजा ही वेगळीच असते. आपण काय केलं आहे काय नाही कारण एक युद्ध जिंकून आल्याप्रमाणेच तो आनंद होता. इथून घर आपलं फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती राहिलं होतं. मग ते 2 मिनिटं असं वाटत होतं की केव्हा घरी जातोय. पण तो आनंद वेगळाच आहे. तुम्ही बी केव्हा प्रवास कराल तर त्या आनंदाची वाट पाहत राहा.
खूप खूप वेगळंच दुनियेत आपण असतो. त्यावर आपल्या महादेवांची कृपा आपल्यावर असलीच पाहिजे. कारण एक तारेवरच्या कसरतीवरून आपण घरी आलेलो असतो. शून्य अपघात, सर्व सुखरूप, सर्व प्रवास सुखरूप, कोणाचे गालबोट नाही, हीच ईश्वराकडे प्रार्थना. सर्वात मला धन्यवाद करायचे होते माझ्या घरच्या सर्व परिवाराला, माझ्या मुलांना, वडिलांना, भावांना, इतर सर्वांना त्यांचे धन्यवाद मला बोलायचे आहेत की हे शक्य होतं फक्त ह्या सर्वांमुळेच, ज्यांच्यामुळे मी बिनधास्त बाहेर प्रवास करू शकतो. आपण म्हणतो की आपणच करू शकतो, असं नाही. जोपर्यंत सर्वांची साथ आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि ही साथ ह्या सर्व घरच्यांची, मित्रांची, त्यामुळेच हा प्रवास एकदम सुखरूप, शांत आणि समाधानी घरी पोचण्याचा आनंद आज 12 दिवसांनी तो वेगळा. माझ्या पुष्पकनी मला खूप खूप म्हणजे खूप साथ दिली, तिची पण धन्यवाद. बघा आता मी राईट मारणार आणि बिल्डिंगच्या आत शिरणार. एवढंच खंत वाटतं की फक्त व्हॉइस मला ओव्हर करायला लागतोय. हे बघा आपलं गेट. इथूनच रात्रीचा प्रवास केला, त्याच 12 दिवसांनी आपण दिवसाचा प्रवास करत आहोत. खूप भारी वाटतंय. गाडी लावून घेतली, त्याच्यानंतर केव्हा गाडी लावतो आणि केव्हा ते गाडी लावली आणि नंतर मग सामान काढण्यासाठी मी देवाचे आभार मानले की तू सुखरूप मला घरी पोहोचवलास. मी यस करतोय. पुष्पकला कॅमेऱ्यामध्ये घेतोय. ती पण बिचारी दमली, तिचे पण खूप आभार पोचलो म्हणून. हालत बघा, काय प्रवासाची हालत आहे आणि तो आनंद.